नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे खुराडा. माझं आजोळ खेडेगावात असल्यामुळं तिथला जो माहोल आहे, जे वातावरण आहे, अतिशय प्रसन्न आणि मनाला भावणारं असं होतं. आदलं घर, मधलं घर, स्वयंपाकघर अशी एकात एक 3 घरं आणि पुढं भलं मोठं अंगण. अंगणाच्याच एका बाजूला माझ्या मायनं म्हणजे माझ्या आजीनं कोंबड्यासाठी खुराडा केलेला. खुराडाही भला मोठा होता. 10-15 कोंबड्या सहज त्याच्यामध्ये बसायच्या. असा छान खुराडा केलेला. कोंबड्याला जाण्यासाठी थोडेसे दरवाजा केलेला आणि ह्या दरवाजाला मांजराने वगैरे आत येऊ नये, कोंबडीची पिल्लं खाऊ नये म्हणून एक मोठा जात्याचं पाळं जे तुटलेलं होतं ते तिथे आडवं लावायचे. तर या खुराड्यामध्ये कोंबड्या यायच्या, जायच्या, अंडी घालायच्या, परस्पर त्यांचं चालायचं. आणि संध्याकाळी मात्र आजी सगळे जे काही अंडी असतील ती गोळा करून घ्यायची. मला अंड्याची पोळी फार आवडायची. तिथं गेलं की मायला म्हणायची, माय आज मला अंड्याची पोळी खायची. कधी सोमवार असेल आणि शनिवार असेल तर मात्र अंडी खायला मिळायची नाहीत, कारण घरात उपास असायचे. आणि मग इतर वारी मात्र मला ती अंड्याची पोळी मिळायची. एके दिवशी तसंच झालं. माझे मामा म्हणजे माझे आजोबा हे चुलीसमोर जाळ घालायला बसायचे. म्हणजे त्यांचा भाता होता आणि तो भाता असा चुलीला लावला की गर गर फिरवलं की आपोआप जाळ लागायचा. त्यामुळे फुकारीनं फुंकण्याची काही गरज भासायची नाही. आणि मग मी म्हटलं, आई माय मला अंड्याची पोळी खायची. दुपार होती. ती म्हणाली, जा खुराड्यातनं अंडी घेऊन ये. मी गेले. सगळ्या कोंबड्याच्या बाहेर चरत होत्या आणि मी गेले आणि चाचपून बघायला लागले तर बरीचशी अंडी हाताला लागली. आणि मग एक एक अंडं गोळा करून मी माझ्या गवणीमध्ये घेतली. गवन म्हणजे फ्रॉक. त्यावेळेला फ्रॉकला गवन हा शब्द होता. आणि त्या गवणीमध्ये घेतली आणि निघाले. तेवढ्यात शेवटचं अंडं घ्यायला गेले आणि कचकन माझ्या मनगटावर कोणीतरी टोच मारल्याचं मला जाणवलं. मी खूप घाबरले आणि हात झटकत, एका हाताला तो ओच्या धरलेला अंडी पडू नये म्हणून, आणि दुसरा हात झटकत मोठमोठ्यानं बोंबलत घरामध्ये आली. माय माझी पटकन उठली आणि काय झालं म्हणायला लागली. माझ्या एका हाता ओट्यामध्ये अंडी होती. आमची मावशीनं पटकन आली. एका ताटामध्ये ती अंडी सगळी काढून घेतली. मी ओरडायला लागले, काय झालं? तर म्हणे मला काहीतरी चावलं. सगळेच घाबरले. काय चावलं म्हणून पटकन माझे आजोबा बाहेर आले आणि त्यांनी बॅटरी लावून सगळीकडं बघितलं तर काय नाही. आतमध्ये एक कोंबडी बसलेली होती. मामा म्हणले, अगं आमच्या आजोबाला मी मामा म्हणायचे. मामा माझ्या मायला म्हणाले, अगं एक कोंबडी आहे. म्हणले. आता आजी गेली पुढं. म्हणली, अगं बाई ही खुड कोंबडी आहे वय, आणि हिनच्या मारलं. आजीने तिच्या पकडायला धरलं. येऊशी माझ्या लेकराला चावली होय ग, टोचा मारते होय ग, अशी म्हणली आणि तिच्या पकडा धरून लांब अशी तिला फेकून दिली. जेव्हा ते प्रसंग सगळ्यांनी पाहिला तेव्हा सगळेजण खो खो हसायला लागले. माझी मात्र पुरती गाळण उडाली होती. रक्त वगैरे काय आलं नव्हतं, पण तिचं टोचच एवढी जोरात मला लागलेली होती की मी फार घाबरून गेले होते. आणि 5 मिनटं म्हणजे घरातलेही सगळे, कारण कधी कधी खेडेगावामध्ये सापाचं प्रमाण खूप असतं. अंडी खायला साप वगैरे येत असतात. पण ही भीती सगळ्यांच्या मनात असताना जेव्हा आजोबांनी पाहिलं आणि ती कोंबडी दिसली आणि तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. तर अशी गंमत माझ्याबरोबर एकदा झालेली होती. ही अंड्याची पोळी मात्र मला कायम लक्षात राहिली. आणि त्यानंतर दरवेळेला मी जेव्हा अंडी काढायला जायचे तेव्हा मी पहिल्यांदा पाहायचे आत
की कोंबडी बसली का नाही. मी मायला विचारायचे, माय आत कोंबडी आहे का बघ, त्याशिवाय मी काय अंडी बाहेर काढणार नाही. मग माय जायची, अगं नाही गं माय म्हणायचे, जा काय नाही, जा घेऊन ये. आणि मग ती अंडी काढायची. आणि आजीचं माझ्या घरामध्ये दोन्ही तिन्ही बाजूला उतरंडी असायच्या. कशाच्या? तर गाडग्याच्या. त्या काळामध्ये असे धान्य साठवण्याचे डबे वगैरे काही नव्हतं, खेडेगाव होतं, गरीब माणसं होती. आणि मग अंड्याच्या उतरंडी असायच्या. आणि मग खाली मोठा माठ, त्याच्यानंतर छोटा छोटा असं करत ते ठेवायचं. कुठल्या डेऱ्यामध्ये म्हणजे कुठल्या माठामध्ये काय आहे हे माझ्या आजीला बरोबर समजायचं. तिखट मीठ कशात आहे, धने कशात आहे, जिरं कशात आहे, अंडी कशात आहे, तांदूळ कशात आहे, सगळं तिला माहिती. आणि बरोबर ते. पण एक गोष्ट व्हायची की खालच्या मधल्याच्या जेव्हा काढायचं असं तेव्हा सगळी उतरण ती उतरायला लागायची. ते तांदूळ असेल, डाळ असेल काढून घ्यायची, पुन्हा ती उतरण मांडायची. मला जर कधी सांगितलं तर मी कधी जात नव्हते, कारण कशात काय माहिती नव्हतं आपल्याला. आणि कधी जर एखादं मडकं पडलं आणि फुटलं तर फार पंचायत होईल म्हणून मी गेले नाही. पण आजीचं हे उतरंडीचं गणित माझ्या काही डोक्यात बसत नव्हतं की तिला कसं माहिती की ह्याच्यामध्ये लहानपणी तो अजाणतेपणी पडलेला प्रश्न आजही मला हसायला येतं की किती गोड होते ते दिवस, किती छान होते ते दिवस. आणि ही माणसं कशी जगली, किती साधेपणानं जगली. आणि त्या साधेपणामध्ये सुद्धा जो आनंद त्यांनी मिळवला आणि तो आनंद मी पण घेतला की म्हणजे आत्ताचं माझं जीवन आणि त्यावेळचं जीवन जमीन आसमानाचा जरी फरक असला तरी ह्या जीवनापेक्षा त्या जीवनाची गोडी मला खूप अवीट वाटते. तर अशी ही कथा या ठिकाणी मी संपवते. धन्यवाद. कथा संपली पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.